के बाद भी टेंडर बनाया गया। टेंडर का कॉस्ट क्या? 10,000 रुपया पर स्क्वायर फीट, 27 लाख रुपए की एक पार्किंग। फिर मेरा पत्र गया, क्योंकि मैं ई वार्ड के लिए लड़ रहा था। मैंने कहा यहाँ तुम्हारे पास पैसे है और वार्ड ऑफिस बनाने के लिए पैसे नहीं है, तो बोले नहीं हम ये भी पीपीपी पे करते थे। टेंडर हुआ और बहुत, वो फाइल को आप मंगाइए, ये महानगर, ये असेंबली के अंदर, यानी कॉन्ट्रैक्टर राज 4 साल चला। वो टेंडर जब एक्सपोज हुआ कि पार्किंग लॉट नहीं, पार्किंग रिजर्वेशन नहीं, कोई उसमें ट्रैफिक सर्वे नहीं हुआ, कॉस्ट इतना हाई है, पीपीपी पे, और टेंडर कैंसिल। कितनी बड़ी बात है। कहते आप चिट्ठी लिखे, हमने टेंडर कैंसिल कर दिया। 1.5 साल अपने कंसल्टेंट्स को फीस पे की, आपके अधिकारी ये दलाली करते रहे कॉन्ट्रैक्टर्स की। मैं आपके माध्यम से कहना चाहूंगा, क्या ये 4 साल जो प्रशासक बैठे जिन्होंने मनमानी की, मुंबई की प्लॉट्स लूटे और इन्फ्लेटेड टेंडर्स बनाए, क्या आप श्वेत पत्रिका निकालेंगे 4 साल की? और खास तौर से इस प्रकरण की इंक्वायरी क्या आप ACS UD1 के जरिए करवा कर वो अधिकारी जो इसमें जिम्मेदार है उन पर कार्रवाई करेंगे क्या? अब तो जो है सरकार ने IAS ऑफिसर्स को भी सस्पेंड करना शुरू किया और इसमें IAS ऑफिसर इन्वॉल्व है। अध्यक्ष महोदय, जब तक आप इनके कॉलर तक नहीं पहुंचेंगे, मुंबई महानगर पालिका साफ नहीं होगी। ई वार्ड के लिए मेरे साथ भी 10 बार आयुक्त के पास गया, कल भी गया मैं, कि ऑफिस कब चालू होगा। लेता हूं ना, मैं निर्णय लेता हूं। कब लोगे? 2 से 2,500 हजार लोग वार्ड ऑफिस को विजिट करते हैं सर। आज भी हमारा कुछ ऑनलाइन नहीं है। बर्थ सर्टिफिकेट के सबसे ज्यादा रिकॉर्ड ई वार्ड में कहां पर है पता ही नहीं। एमओएच कहां बैठता है पता नहीं, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट कहां बैठता है पता नहीं, वार्ड ऑफिसर किधर है पता नहीं, डीएमसी किधर है पता नहीं। अध्यक्ष महोदय, मैंने दोनों प्रकरण के प्रॉपर सिस्टमैटिक आपको उदाहरण दिए हैं और खुद सरकार यहां पर बोले कि एक आमदार के लेटर पे क्यों आपने कैंसिल किया टेंडर? आप टेंडर किसके लिए बना रहे थे? 10,000 रुपए स्क्वायर फीट, 27 लाख रुपए की पार्किंग। क्या हमारे जैसे लोग आपको जगाएंगे तो आप जागेंगे? सबसे पहला प्रश्न है कि ई वार्ड की ऑफिस कब बनेगी? कल मैं आयुक्त से जाके मिल गया, आज भी निर्णय नहीं, देर साथ से। अध्यक्ष महोदय, मेरे 2 प्रश्न है, क्या 4 साल की श्वेत पत्रिका आप निकालेंगे? दूसरा है कि स्पेसिफिक ये 2 केस के अंदर ACS UD1 के मार्फत इंक्वायरी कर इन अधिकारी को, चाहे वो IAS ऑफिसर हो, आप सस्पेंड करेंगे क्या? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य रईस शेख यांनी खूप आत्ता प्रश्न विचारल्यानंतर आत्ता जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रश्नामध्ये नव्हत्या। सदस्यांची जी भावना आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये की बाबा हे टेंडर का रद्द झालं, जे केलं होतं ते, तर टेंडर रद्द झाल्याचं जे कारण होतं ते महानगरपालिकेकडनं असं टेंडर रद्द का केलं, तर एवढा मोठा चांगला प्लॉटमध्ये जर आपण स्वतः एवढं दायित्व घ्यायचं 700 कोटीचं, ते न घेता जर आपण PPP मॉडेलवर ते करायला दिलं तर महानगरपालिकेला त्याच्यामधनं इन्कमचा स्रोत उपलब्ध होईल, हा कारण देऊन ते टेंडर रद्द केलेलं आम्हाला ब्रीफिंगमध्ये सांगितलं अध्यक्ष महोदय। पण सदस्यांनी आत्ता ज्या काही 2-3 गोष्टी माझ्या निदर्शनास आणून दिल्या, मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की ह्या संबंधीची एक बैठक मी स्वतः बोलवते। जे काय याची परिस्थिती आहे तर ती जाणून घेऊन आपण त्याच्यावर पुढची कारवाई करू अध्यक्ष। अध्यक्ष महोदय, फार चांगला उत्तम प्रश्न या सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री रईस शेख यांनी उपस्थित केला आहे। अध्यक्ष महोदय, 4 वर्षाचा कार्यकालावर श्वेतपत्रिका काढायची गरज नाही आहे। सभागृहाचे सर्व पक्षीय सदस्यांना माझी विनंती आहे, फार गंभीर विषय आहे। 1 नाही 2 नाही 85 हजार कोटीचा अर्थसंकल्प असलेली महापालिका आहे आणि या महापालिकेमध्ये 4 वर्ष ज्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी कार्य केलंय त्याच्यावर SIT बसवायची गरज आहे। SIT बसवली पाहिजे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, 10,000 रुपया प्रति स्क्वेअर फीट आणि एका सदस्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांचं लक्षात आलं की 700 कोटी रुपये आपण कशाला गुंतवायचे, आपण PPP मॉडेलवर केलं। मग तुम्ही बसले होते जेव्हा सही करायला अधिकारी IAS ऑफिसर, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 IAS ऑफिसर, सिनियर मोस्ट ACS लेवलचे IAS ऑफिसर तिकडे बसवतात। ऑल आर एन्जॉईंग देअर हॉलिडेज ओनली देअर, त्यांचे मजा मारायला तिथे जातात। अध्यक्ष महोदय, SIT बसवायची गरज आहे आणि माझी सभागृहाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, हे एक वस्तू नाही अध्यक्ष महाराज,
सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, अध्यक्ष महोदय मी दाव्यानिशी सांगतो, जबाबदारीने सांगतो आणि या सभागृहामध्ये सांगतोय M40चे त्या तिकडे कॉन्क्रीट टाकायला पाहिजे. M20चे M15चे कॉन्क्रीट टाकतात एक. दुसरा अध्यक्ष महोदय, मेजरमेंट घेताना रईस भाई, मेजरमेंट घेताना अध्यक्ष महोदय केवळ चलन बनवतात M40चे. मटेरियल जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा 3 पटीने 3 टाइम्स मोर त्याचे बिल बनतात ऑन रेकॉर्ड. आपल्याला पाहिजे तर आपल्या चेंबरमध्ये येऊन त्यांचे फोनवरती झालेले संभाषण मी आपल्याला ऐकून दाखवतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय याच्यावर श्वेतपत्रिका नाही, आपण मंत्री महोदय आज उत्तर दिलं पाहिजे. या 4 वर्षाच्या कार्यकालावर आपण SIT नेमून महापालिकेमध्ये असे झालेले सर्व भ्रष्टाचार विभागाचे, स्टॉर्म वॉटर ड्रेन विभागाचे, सिवेज ट्रीटमेंट विभागाचे, रोड डिपार्टमेंटचे, सगळ्या डिपार्टमेंटचे आपण भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करणार का? आणि त्या SIT मध्ये अध्यक्ष महोदय महानगरपालिकेच्या एकही अधिकाऱ्याला न घेता, एकही निवृत्त अधिकाऱ्याला न घेता, हायकोर्टच्या रिटायर्ड जज असतील आणि UD1चे सेक्रेटरी जे सिटिंग असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण करणार का? हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, जसं मी सांगितलं की प्रश्न जनरलाइज नाही करतायत, पण सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे चौकशीचे आदेश दिले जातील, त्याची चौकशी निश्चित केली जाईल आणि ह्या संबंधीची. आणि म्हणून मी म्हणलं की ज्या पद्धतीने सगळ्यांच्या भावना आहेत आणि महानगरपालिकेचे इतर सगळे विषय आहेत त्या संबंधीची एक मीटिंग बोलवण्यात येईल. तिथे तुम्ही तुमच्या इतर गोष्टी पण जर सांगितल्या तर अध्यक्ष महोदय एकत्रित ह्या सगळ्याची चौकशी लावता येईल. आत्ता जर आपल्या ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला अध्यक्ष महोदय तर आपण ह्याची चौकशी लावण्यात येईल. अध्यक्ष महाराज, माझा एकच प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, आणि प्रश्नापेक्षा जास्त विनंती आणि ती तुम्हाला आहे अध्यक्ष महाराज, की 80,000 कोटीचे फिक्स डिपॉझिट असणारी महानगरपालिका, 75,000 कोटीचं बजेट करणारी मुंबईची महानगरपालिका, 4 वर्षाची चौकशी मागितली, पण ज्यांच्याबरोबर आपण सत्तेमध्ये बसला होता त्या 25 वर्षाची पण चौकशी तुम्ही मागा रईसभाई, म्हणजे सगळं बरोबर होईल. 4 साल की आपने मांगी ना, 25 साल जिनके साथ में आप सत्ता में 2.5 साल बैठे थे उसकी भी चौकशी आप मांगो, ऐसा मैं बोल रहा हूं आपको. 25च्या 25 वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुमचा होता, महापौर तुमचा होता आणि स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुमचा होता. आणि आम्ही दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% आम्ही जगत नाही. हा, आणि आता कशी चालवायची हे आम्ही शिकू. हा, अध्यक्ष महाराज, माझा एकच प्रश्न आहे, माझी एकच विनंती आहे की जे वॉर्ड ऑफिस, मुंबईच्या महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस आणि अशी 24 वॉर्ड ऑफिसेस या मुंबई शहरामध्ये महापालिकेची आहेत, जी महापालिकेच्या कारभाराची केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज, ते कॉर्पोरेशनचं वॉर्ड ऑफिस सुद्धा PPP मॉडेलमधनं करण्याचा जो महान निर्णय ज्या कुणी अधिकाऱ्यांनी घेतला असेल, आणि जर त्या ठिकाणी कमर्शियलाइज करायचं असेल, त्या जागेचा वापर करायचा असेल तर महापालिका स्वतः करेल ना अध्यक्ष महाराज. महापालिका स्वतः ती जागा रेंटवरती देऊन विकून ही रेव्हेन्यू कमवू शकते. तर तुम्हाला PPP मॉडेलमधनं वॉर्ड ऑफिस तयार करण्याची गरज काय? आणि त्यामुळे हा एक जो निर्णय घेण्यात आला, असे अनेक निर्णय आहेत. कालच पेपरला बातमी होती, मिठीच्या डिसिल्टिंग मध्ये आता अर्ध्यावरती त्यांनी त्या ठिकाणी ते टेंडर केलेलं आहे. म्हणजे अर्ध्यावरती टेंडर केलं म्हणजे बाकीचं अर्ध कशा करता होतं. आणि त्यामुळे असे अनेक विषय आहेत जे आता सगळे बंद करायचे आहेत. परंतु माझी तुम्हाला अध्यक्ष महाराजांना अशी विनंती आहे की महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस PPP मॉडेलवरती बनवण्याचा किंवा त्याचं टेंडर काढण्याचा जो निर्णय झाला, याच्यावरती आपण आपल्या दालनामध्ये सर्वांना बोलावून या एका निर्णयाच्या संदर्भामध्ये चौकशी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, अमित साटमजी सदस्यांनी जे आता सांगितलं की आता सत्ता आलेली आहे महानगरपालिकेत आणि जे काही आधीचे सगळे निर्णय झाले त्याची पडताळणी पण
केली जाईल आणि ह्याच्या संबंधी जर तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली तुमच्या दालनामध्ये जर मीटिंग लावली तर मला वाटतं अध्यक्ष महोदय तुम्ही मुंबईचे आहात तर त्या मीटिंगमध्ये आपल्याला ही चौकशी ठीक आहे. करता येईल. मंत्री महोदय जी को कहूंगा कि हमारे अध्यक्ष हमेशा मुंबई को न्याय देते हैं, लेकिन आज प्रश्न आपके टेबल पे, महाराष्ट्र को, मुंबई को नहीं। महाराष्ट्र के, लेकिन मुंबई को आपने न्याय दिया है, भिवंडी को भी दिया है। अध्यक्ष महोदय मुंबई को स्पेसिफिक भी- प्रश्न है कि प्रश्न क्रमांक 1 में मैंने पूछा है कि ई वार्ड की ऑफिस को पीपीपी पे आपने निर्णय लिया है, जो 1.5 साल से आप वो निर्णय भी कंप्लीटली ले नहीं रहे। मेरा प्रश्न है कि क्या ई वार्ड के बारे में पीपीपी या ईपीसी जो भी आप करने वाले हो, क्या आप 2 दिन में ये निर्णय लोगे और उसके बाद कितने दिन में टेंडर होगा और ई वार्ड की ऑफिस कब चालू होगी, नागरिकों को कब मिलेगी? ये पहला प्रश्न है। दूसरा, ताई आपके उत्तर में आपने लिखा है कि आपने ये टेंडर को रद्द किया और मेरे पत्र पे किया। क्या आपको ब्रीफिंग में ये नहीं बताया गया कि वहाँ पार्किंग की रिजर्वेशन नहीं थी? क्या आपको बताया नहीं गया कि फाइल पे आ चुका है कि टेंडर इन्फ्लेटेड था? क्या आपको ये नहीं बताया गया कि ये कार्टेल हुआ था एक ही कंपनी के लिए? क्या आपको ये नहीं बताया गया कि ये पूरे को रद्द करने के पीछे आईएएस ऑफिसर्स है? आपने कहा इंक्वायरी करेंगे। आप बताइए ना, क्या आप एसीएस UD1 से कराएंगे, कोई वरिष्ठ अधिकारी से कराएंगे, क्या करेंगे? या ये भ्रष्टाचार को एक मीटिंग के अंदर दबा देंगे? आप कह रहे मीटिंग रखेंगे। इस प्रश्न में ही आपने कहा कि रद्द किया गया है। 1.5 साल आपने फिर क्या किया? कंसल्टेंट को पैसा क्यों दिया? क्या वो कंसल्टेंट को आप ब्लैकलिस्ट करोगे? क्या है ताइए? आपको स्पेसिफिकली बोलना पड़ेगा कि हाँ, मैं एसीएस UD1 से इंक्वायरी करके 15 दिन के अंदर जो भी इसके पीछे उन पर कार्रवाई करेंगे, कंसल्टेंट को ब्लैकलिस्ट करेंगे। मेरे 3 ये स्पेसिफिक प्रश्न है। धन्यवाद अध्यक्ष। अध्यक्ष महोदय, ई वॉर्डच्या संबंधीची जी माहिती सभासदांना पाहिजे ती मी घेऊन त्यांना 2 दिवसामध्ये पोचवील. बाकी संदर्भात जे तुमचं पत्र होतं की ही निविदा तात्काळ रद्द केली पाहिजे, त्या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे की ही निविदा का रद्द केली आणि त्याचं आमदारांना कळवलं होतं. अध्यक्ष महोदय, म्हणूनच मी पहिल्यांदाच सांगितलं की ह्या संबंधीची चौकशी करण्यात येईल. ठीक आहे. सन्मान्य सदस्य रईस शेख यांनी आज जो प्रश्न मांडला आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे या संदर्भात अनेक सदस्यांना हा विषय या विषयात बोलायचं असल्यामुळे या संदर्भातली एक बैठक माझ्या दालनात आपण आयोजित करू आणि या संदर्भातली पुढची कारवाई जी करायची आहे त्यावरती निर्णय घेऊ. सगळ्यांना